नमस्कार मित्रांनो. सध्या खूप चर्चिली जाणारी योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ही आहे. या योजनेमध्ये ज्या काही अटी आणि शर्ती टाकल्या होत्या, त्या अटी व शर्तीमध्ये सध्या थोडी शिथिलता करण्यात आलेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. पूर्ण बातमी ऐकून घ्या. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 ठेवण्यात आलेली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिनेपर्यंत करण्यात आलेली आहे. ती दिनांक 31 ऑगस्ट 2000 लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल या योजनेमध्ये. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2000 अर्ज करण्यात आलेल्या महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासूनचा 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. नंबर 2ची अट आहे यामध्ये. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. वय व अधिवास, ज्याला की आपण नॅशनॅलिटी हे इंग्रजीतून म्हणतो, याचीही अट टाकण्यात आलेली होती. आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापासून जे 4 कागदपत्र आहेत त्यापैकी एक कागदपत्र पाहिजे त्यांच्याकडे. एक म्हणजे 15 वर्षापासून असलेले रेशन कार्ड पाहिजे, किंवा 15 वर्षापासून त्यांच्याकडे असणारे मतदान ओळखपत्र पाहिजे, किंवा त्यांचा टीसी झेरॉक्स पाहिजे, किंवा जन्माचा दाखला. या 4पैकी कोणतेही एक कागद ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि या योजनेमध्ये नंबर 3ची अट म्हणजे महिलेला किंवा त्या महिलेच्या कुटुंबामध्ये जर 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल तर अशा स्त्रियांना याच्यातून वगळण्यात आले होते. तर आता ती सुद्धा अट शिथिल करण्यात आलेली असून आता तिच्यामध्येही काही सवलत देण्यात आलेली आहे. नंबर 4, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 ठेवण्यात आला होता. तर त्याच्यामध्ये आता वाढ करून 21 ते 65 असा करण्यात आलेला आहे. जर परराज्यातील एखाद्या स्त्रीसोबत आपल्या राज्यातील पुरुषांनी विवाह केलेला असेल तर या परिस्थितीमध्ये त्या स्त्रीऐवजी तिच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे टीसी किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरल्या जाईल. म्हणजे त्यांना या तिन्हीपैकी एखादे प्रमाणपत्र दाखल करावे लागेल. आणि विशेष म्हणजे 2.5 लक्षपेक्षा उत्पन्न म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा जो दाखला काढायचा होता, त्याऐवजी जर एखाद्या स्त्रीकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना ह्या तहसीलच्या रहिवाशीतून सूट देण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये कुटुंबातील एका अविवाहित स्त्रीचा सुद्धा यामध्ये लाभ, म्हणजे अविवाहित स्त्रीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते. म्हणजे याबाबतीत बरेच वेळा संशय व्यक्त केला जात होता की 21 वर्षाच्या स्त्रीला म्हणजे लग्न न झालेल्या स्त्रीला या योजनेचा लाभ घेता येईल का? तर ही सुद्धा आता शंका मिटलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही शिथिलता देऊन लाडक्या बहिणींना शासनाकडून एक